आणि अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा झटका बसलाय। काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झालाय। निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ सुरू असल्याची टीका यावर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। महाराष्ट्रातील गत निवडणुका पारदर्शक झाल्या नाहीत, निवडणुकांना बोगस मतदारांची पार्श्वभूमी होती। सपकाळ भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचं यश असं सपकाळांनी म्हटलं। भाजपचं यश हा कौल नाहीये, महायुतीकडून निवडणुकीत पैसा फेक तमाशा देख अशी परिस्थिती असल्याचं सपकाळांनी म्हटलं। आम्ही हे सगळ्या बाबी प्रदेशात चर्चा करू, परंतु पक्षाबरोबर चिन्हावर निवडून येऊन अशा प्रकारचा अधिकार कोणालाही स्वतंत्र नाही आणि जो निर्णय काही घ्यायचा आहे अमरनाथच्या संदर्भात त्याकडे आम्ही गांभीर्यानं बघतो आहोत।